सत्य, वेग आणि विश्वासाची बातमी. आपल्या परिसरातील प्रत्येक घडामोडीचा आवाज सर्वप्रथम आपल्यापर्यंत. बागलाण न्यूज नेटवर्क. पुणे जिल्ह्यातील दुर्दैवी आणि धक्कादायक घटना. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या या मुलीचा मृतदेह रात्री 9:30च्या सुमारास लेंडेस्थळ परिसरात ओढ्याच्या कडेला झाडाजवळ आढळून आला. नमस्कार, मी प्रकाश शेवाळे. आपण पाहत आहात बागलाण न्यूज नेटवर्क. सविस्तर रिपोर्ट पाहूया. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुलगी आजारी असल्याने मंगळवारी शाळेत गेली नव्हती. ती घरी टीव्ही पाहत असताना एका संशयिताने तिला पेरू खाण्याचे आमिष दाखवून घराबाहेर नेल्याचा संशय आहे. यानंतर सायकल शिकवण्याच्या बहाण्याने तिला उसाच्या शेतात नेण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुलगी दुपारपासून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी आळेफाटा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या तपासादरम्यान पोलिसांनी एका 25 वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे मुलीचा शोध सुरू असताना हा संशयित ग्रामस्थांमध्ये मिसळून पोलिसांसोबत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात सहभागी झाला होता. मात्र पोलिसांच्या तपासादरम्यान त्याच्यावर संशय बळावला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. संशयिताकडे केलेल्या चौकशीतून मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या संशयिताची चौकशी सुरू असून या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती तपासातून समोर येणार आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांशी संवाद साधत तपासाबाबत माहिती घेतली. दरम्यान फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संशयिताविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि आळेफाटा पोलीस करत आहेत. दरम्यान अल्पवयीन पीडितेची ओळख सार्वजनिक होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच पोलिसांच्या तपासातून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी बागलाण न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा, फॉलो करा. बातमी आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. मी प्रकाश शेवाळे. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या बातमीसोबत. धन्यवाद. सकाळी दुपारच्या नंतर एका 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घराची जे राहत होती घरी दुसऱ्या मुलाबरोबर फिरत असताना टी व्ही बघत असताना त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्याने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्याची हत्या केली आहे. त्याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जो तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे. सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे ते त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे. थँक्यू. दिवसभर नाही